पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। आळेफाटा परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे। वर्दळीच्या ठिकाणी उभे असलेल्या दुचाकीची डिक्की फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली। विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्याजवळच घडल्याने सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वडगाव आनंद येथील दत्तात्रय वाघमारे यांनी सकाळी सुमारे 11 वाजता बँकेतून 5 लाख रुपये काढले होते। त्यापैकी 1 लाख रुपये सोबत घेऊन ते जवळील पतसंस्थेत गेले। उर्वरित 4 लाख रुपये त्यांनी स्कूटीच्या डिक्कीत ठेवले। काही मिनिटात परत आल्यानंतर डिक्की तुटलेली दिसून आली आणि आत ठेवलेली संपूर्ण रक्कम गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या घटनेतील महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। प्राथमिक तपासात चोरट्यांनी बँकेपासूनच वाघमारे यांच्यावर पाळ ठेवली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान पोलीस ठाण्याजवळच दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बँकेतून मोठी रक्कम काढताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।